ग्रामसेवक साहेब, आपण काही कोणाला सांगेल नाही आज ग्रामसभा आहे म्हणून. तुम्ही काय करा, आपले 2-4 जे ठराव आहेत ना ते पटापट मंजूर करून घ्या, म्हणजे कोणाला काही कानोकान खबर नाही. पण लोकांना जर माहीत झालं ना भाऊ, तर मी तुमचं नाव सांगेल बरं. आत्ता सांगून राहिलो. हा, तुला जेवढं सांगितलं तेवढं करणार रे टांबरेल तोंड्या. मी पाहत बसतो ना बाकीचं. काय चालू काय म्हणलं इथं? दोघच बसले, नेमका मेळ काय तुमचा? नाही, मी सांगावंच लागते आता, आहे ना. नाही मेळ काय नाही, ते आज आपण ग्रामसभा घ्यायचं ठरवलं होतं. तर मग एक माणूस आत्ता नेमकाच पाठवला गावाच्या लोकांना बोलवायले. म्हटलं सगळ्याला बोलून आण. तर तोपर्यंत बसलो होतो आम्ही इथं. बाकी काही नाही, तसं मेळ गिळ काय नाही. ग्रामसभा? तुम्हाला माहिती का ग्रामसभा घ्यायचं असं आदल्या दिवशी दौंडी द्यावं लागते ना. दिली का तुम्ही दौंडी? नाही, दौंडी गिवंडी नाही दिली. त्यापेक्षा म्हटलं घरोघरी जावं आणि डायरेक्ट माणसं बोलवावं. का रे डोनाल्ड ट्रम्प सारख्या दिसणार या, तू तर माझ्या जवळून गेला मग. वा, मला तर म्हणला नाही काही लबाड भोकाच्या. बापरे, म्हातारा लयच अवघड दिसतंय. हो सरपंच, बोला ना काही. ते लोक माझ्यावरच चढा लागले सगळे. नाही, तसा काही विषय नाही. तुम्हाला सांगणारच होतो आम्ही, पण आता जाऊ दे. आले तर घ्या बसून. आता ग्रामसभेला आपण सुरुवात करू. हो, बसा बरं, पटपट बसून घ्या. तर नमस्कार मंडळी, आज आपण ग्रामसभेचं आयोजन केलंय. तर मी आपला लाडका ग्रामसेवक झेंडूलाल चुनालावे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे लाडके सरपंच फेकुचंद डुबवे हे भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रामसेवक साहेबांनी आणलेल्या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदक आहे. अनुमोदक नसते होते, अनुमोदन असते. तर मंडळी, आज आपण काही महत्त्वाचे म्हणजे गावच्या विकासासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहोत. तर ते आपले सरपंच साहेब मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला तर माहीत असेल मंडळी, मला आपल्या गावच्या विकासाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. मला रात्री झोपत पण नुसता विकासच दिसतो. त्यासाठी सांगतो की आपण आज ग्रामसभेत काही ठराव पास करणार आहोत आणि त्यासाठी आपण काही मुद्द्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा आहे घरकुल योजना. या मुद्द्यावर जर कोणाला काही बोलायचं असेल तर ते सरपंचाला विचारू शकतात. मला बोलायचं मला. हां, तर मला सांगा, आपल्या गावच्या मागच्या वर्षीच्या घरकुल्याच्या यादीत शांताबाईचं नाव 5 नंबरले होतं, बरोबर? मग 110 नंबरवाल्याचं घर बांधून झालं, पण अजून शांताबाईचं काम नाही झालं. ते सगळं ऑनलाईन असतंय. आमच्या हातात कुठं काय असतंय त्याचं? काय घंटा ऑनलाईन असतंय का? थांबा ना हो तुम्ही, मला बोल द्या ना. आणि का हो, जेव्हा घरकुल मंजूर होते त्याच्या हप्त्याचे पैसे जमा व्हायसाठी पण तुम्ही पैसे घेतले? हां, कोण घेतले पैसे? दाखव बरं, खोटे आरोप करतो तू. शांताबाई सांगा हो, कोण घेतले पैसे तर तुमच्याकडून? ते मेल्याने घेतले. ते तिकडे उभा नाही का तो दरवाजात, त्यानं घेतले. तुमचा शिपाई आणि ते रोजगार सेवक याने लवकर हप्ता पडाव म्हणून 500 रुपये घेतले लोक ऐकून. ए हराम खोरा हो, बाहेर या. त्या दोघांना विचारा, घेतले की नाही द्या पैसे. खरे पैसे घ्यायचं कोण सांगितलं होतं तुम्हाला? तुम्हीच तर सांगितलं होतं की प्रत्येकाकडून 500 रुपये घ्यायचे आणि संध्याकाळी मला आणून द्यायचे. सरपंच, तुमचं भांडं फोडतं ते पोर आज. मग पण एक मुद्दा आहे. हां बोला बाबा, काय मुद्दा आहे तुमचा? मग लग्न करून द्या. इथं काय मी लग्न लावून द्यायला बसलो का? काही बोलते म्हातारे. जास्त बोलू नको, एका काडीतच खाली पाडील. मा संडास खाल्ला ना तो. संडास खाल्ला? मले संडास मंजूर झाला होता, पण त्याचे पैसे भेटाव म्हणून या सरपंचानं माझ्याकडून 2-2 हजार रुपये घेतले, पण अजून संडास आलाच नाही. म्हणून मी बायको मला सोडून गेली. ते मला काहीच माहीत नाही. एकतर मा संडास बांधून द्या, नाहीतर मग लग्न करून द्या, नाहीतर मग मी ना एकाची दणकच टाकतो. टायगर अण्णा म्हणतात मला, टायगर अण्णा. तर पुढचा मुद्दा म्हणजे गावातील रस्ते. याबद्दल जर कोणाला काही तक्रार असेल तर त्यानं सरपंचाला विचारावं. खरे टंबरेल तोंड्या, माझं नाव कोण सांगतो तू नेहमी? तू पण बोल ना काही. मी काय बोलू? सगळे कळीचे नारद तुम्हीच आहे. तर हे पा, आपल्या गावातील रस्त्यासाठी आपल्याला 1,25,00,000चा निधी प्राप्त झाला होता. तर त्यामध्ये आपण गावातील सगळ्या रस्त्याचं काम केलंय, एकदम टकाटक केलं. काही पैसे कमी पडले, पण मी स्वतःच्या म्हणजे माझ्या घरातून 5-10 लाख रुपये टाकले, पण रस्ते कसे टकाटकच केले. टाळ्या. कशाच्या टाळ्या? माझ्याजवळ तुमचा 1,25,00,000चा सगळा हिशोब आहे. 1,25,00,000पैकी तुम्ही फक्त 15 लाखच खर्च केले रस्त्यासाठी.
मग बाकीचे पैसे गेले कुठे? तुम्ही फक्त एकच रस्ता केला, तुमच्या घराच्या मागचा. तेच रस्ता काहून केला पण नेमका? मी सांगतो काहून केला तोच रस्ता. ती सुंदराबाई नाही का, तिचं आणि या सरपंचाचं लफडं आहे, म्हणून तिच्या घरापुरचाच रस्ता केला फक्त. हे म्हातारं मार खाते गड्या माच. मला तर माहीतच नाही ही भानगड. काका एक बोलू का? हां बोल. काका तुम्ही मादरचो दे. अरे बाप, हे बारकं लई डेंजर दिसतंय. करे भोंगळ्या, जास्त चबर चबर करायला लागलं बाबू. हा, मोठ्या माणसात बोलत नसतात, भोंगळ्या पोर आहे ना. चल उठ इथून. भोंगळ्या पोरांनी बोलत नसतात. तुम्हाला माहित नाही का भोंगळे पोर बोलली की काय होतंय? हॅशटॅग जंतर मंतर. मी जास्त बोलणंच पुरत नाही आहे का नाही, नाहीतरी मायावरच सुरू व्हायचे सगळे सगळे. सरपंच तुम्ही आम्हाला सगळा 5 वर्षाचा हिशोब द्या. आम्हाला आत्ताच्या आत्ता हिशोब पाहिजेत, नाहीतर आम्ही ग्रामसभा चालू देणार नाही. चालू देणार नाही म्हणजे काय करणार आहे तुम्ही? काय वाकडं करणार तुम्ही? मग जा, काय होतंय करून घ्या तुमच्याकडून. म्हणजे तुम्ही धमक्या टाकू राहिले का आमच्यावर? इथं प्रत्येक नागरिकाला हक्क आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जवाब विचारावं, आणि तुम्हाला तो देणं बंधनकारक असतो. या अशा धमक्या गिमक्या नाही टाकायच्या आता. नाही चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अवघड दिसतंय सगळं आहे ना. नाही नाही मंडळी, तुमचं आहे ना काही गैरसमज झाला. जरा शांतता घ्या, शांतीला घ्या जरा. तर आपण आहे ना 5 वर्षातला जेवढा खर्च आहे तो सगळा गावाच्या विकासासाठी लावलेला आहे. काय पिंट्या, या सांग बरं, या 5 वर्षात कुठं कुठं खर्च केला तुम्ही? ना गावाले येड्यात काढायचं बंद करा. आता सगळा हिशोब ऑनलाईन दिसतो. प्ले स्टोअरवर एक मेरी पंचायत नावाचं ॲप आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तिच्यात तुमच्या ग्रामपंचायतीनं या सगळ्या 5 वर्षात कुठं कुठं खर्च केला, काय केलं हे सगळं दिसतंय. आणि हे चिरायले आम्ही या ग्रामसेवकाकडे आलो होतो मागं, पण ह्यो ग्रामसेवक कधीच इथं हजर नसतो. अरे मी बिमार होतो ना रे. मुळव्यात झाला तर तुम्हाला ग्रामसेवक. आमच्या गावाले बुडवण्यात तुमचा पण तेवढाच हात आहे. तुमच्याकडून नसेल होत नोकरी तर सोडून द्या ना. कशाला जनतेचा पैसा लुटता गरीबायचा? काका एक बोलू का? हां बोल. तुम्ही दोघं पण मादरच होते. या मेल्यानं नुसतं गाव खाणं लावलं बाई. मग आता टळटळात लागावं यायले. या गोष्टीसाठी तुमच्या दोघांवर पण हक्कभंगाची कारवाई होऊ शकते, आणि तुम्ही दोघं पण बडतर्फ होऊ शकता. समजलं का? त्याच्यापेक्षा चांगली कामं करा ना. तुम्हाला निवडून कायसाठी दिले? लोकांची गोरगरिबाची सेवा करायसाठी, ना की तुमची घरं भरायसाठी. हा, अजून पण चांगली कामं करा आणि लोकांचे आशीर्वाद घ्या. मी काय म्हणतो, मले सरपंच करता का? या म्हाताऱ्याचं काही उठतंय मनातच. तर मंडळी, आजची ग्रामसभा आपण यासाठी भरवली होती की या समाजामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो, कशा प्रकारे त्याच्या विरोधात आवाज उठवू शकतो, आणि संविधानानं जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर आपण योग्य ठिकाणी कशा प्रकारे करू शकतो हे दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला. तर आमची ग्रामसभा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.